जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. अंत्यसंस्कारातून उसळला कौटुंबिक संताप. माहिती का दिली नाही म्हणून महिलेला बेदम मारहाण. इचलकरंजी प्रतिनिधी. नातेवाईकाच्या मृत्यूची माहिती वेळेत न दिल्याच्या कारणावरून एका महिलेला तिच्याच नातेवाईकांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना इचलकरंजी शहरात घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये वाढत चाललेल्या तणावाचे हे गंभीर उदाहरण मानले जात आहे. या प्रकरणी सुनील प्रकाश जावळे, लता सुनील जावळे, राहुल जावळे आणि करण जावळे सर्व राहा लाखेनगर, जाधवमळा, इचलकरंजी यांच्या विरोधात इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी कमल लाखे यांच्या चुलत सासूचे निधन झाले होते. दिनांक 2 मे रोजी सकाळी 11:30च्या सुमारास अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना संबंधित जावळे कुटुंब तेथे आले. आम्ही जवळचे नातेवाईक असताना आम्हाला मृत्यूची माहिती का दिली नाही असा जाब विचारत त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. सुरुवातीला शाब्दिक वाद सुरू असताना वातावरण अचानक तापले आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाली. आरोपींनी कमल लाखे यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या घटनेमुळे अंत्यविधीस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर कमल लाखे यांनी इचलकरंजी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे नात्यांमध्ये संवाद आणि संवेदनशीलता कमी होत चालली आहे का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. दुःखाच्या प्रसंगी एकत्र येण्याऐवजी वाद आणि मारहाणीपर्यंत प्रकरण पोहोचल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. न्यूज चॅनल प्रतिनिधी सचिन खुंद्रेसह. पाहिजे म्हणून मृत्यू पत्राचं मला काय सांगायचं नाही. मला हक माझ्या बायकोचा मला पाहिजे आहे. मला बाकीचं काय सांगायचं नाही. नाही दिलास तर मी तुझ्यावर खोटी तक्रार कुठल्याही करू शकतोय आणि करणार. किंवा जात पंचायती असू दे, किंवा तू कुठल्या खंडणी करतोस काय, किंवा तुझा अनेक काय धंदा नसला तरी मी तुला हे खोटे तक्रारी करून तुला त्रास करणार. आणि याच्याबद्दल तू मला हे माझा हिस्सा माझ्या बायकोचा मला द्यायला पाहिजे. मी श्यामल युवराज लागते. सुनील जावळे हे आमच्या जाधवमार गल्लीत येऊन बायकांनी त्रास देतो. येऊन दारात उभा राहणे, बायकांच्याकडे बघणे हा त्रास करतो. त्यामुळे आम्हाला दारात येऊन धुणं भांडी करणे अवघड होते आणि ह्या गोष्टीची आम्हाला लाज वाटते ते येऊन उभा राहणे. मी अशोक मेहबीत लागे. आज DYSP, आडिले SP आणि SP कडे आम्ही आता निवेदन दिलं आहे. माननीय सुनील प्रकाश जावळे याचं. कारण का सुनील जावळे हा खंडणीबादर आहे आणि हे खोटे लोकांच्यावरनी तक्रारी करून लोकांच्याकडे पैसे उकळणे, त्यांच्यावर खोटे आरोप करणे आणि आम्ही एक समाजाचे असल्यामुळं आमच्यावर बहिष्कृत, जातीतनं वाळी टाकणे, हे अशा धमक्या देऊन वारंवार आम्हाला त्रास देणे, वारंवार आमच्यावरनी केसेस करणे, काहीतरी झालं तर कुठला तरी विषय घेऊन अर्ज करायचं आणि अर्जाच्या नावावर करणे, सेटलमेंट करायचं, पैसे घ्यायचे, पैसे उकळायचे. तर हा समाजातलाच प्रकार नसून तर पूर्ण इचलकरंजीमधील जेवढेही बांधकाम, जेवढेही व्यवसाय, जेवढेही धंदा आहेत त्या सगळ्यांच्यावरनी तक्रारी करून का नाही त्यांच्याकडे संघ सेटलमेंट करून त्यांच्याकडे पैसे उकळायचं हा त्याचा व्यवसाय आणि धंदाच आहे. निव्वळ खोट्या तक्रारी दाखल करून पैशाच्या स्वरूपात खंडणी का नाही ते उकळायचं काम करत आहे. ते कुठलेही काम करत नाही, त्याची मुलंही कुठलेही काम करत नाही, दुसरा कुठलाही व्यवसाय, कुठलाही धंदा नसता नाही त्याचा. तर समाजालाही वेटीला धरलेला आहे आणि पूर्ण इचलकरंजीला वेटी धरलेला आहे. कुठलाही यंत्रमागधारक असून दे, कुठलाही घर बांधकाम करणारा असून दे, नगरपालिका बांधकाम परवाना असून दे नसून दे, तर लोकांच्या विरोधात तक्रार करून त्यांच्याकडं पैसे उकळायचं आणि सेटलमेंट करायचं आणि विषय संपवायचा, असा हा त्याचा एक व्यवसाय, धंदा आहे. आमच्या समाजातल्या आमच्या समाजातल्या पुजाऱ्यांच्यावरनी खोटे तक्रारी दाखल करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यासंग सेटलमेंट करून त्यांच्याकडे सुद्धा पैसे घेतलेले उकळलेले आहेत. वारंवार त्याची भेट घेऊन त्याला वारंवार सांगितले की समाजाला वेटीला धरू नकोस, समाजाला हे अशा सगळ्या गोष्टी करू नकोस. वारंवार सांगूनसुद्धा तो काय ऐकायच्या मनस्थितीत नसल्यामुळं आम्ही आमचीसुद्धा नावं गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न आता सध्याच्या परिस्थितीत चालू आहे. आमची सगळेजण जेवढी उभार त्यांची नावं घालून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचा प्रयत्न करायला आहे. तर हे कुठं तर थांबावं म्हणून आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यासाठी DYSP, आडिले SP आणि SP साहेबांना आम्ही आता निवेदन दिलेलं आहे. तर या सगळ्या अधिकाऱ्यांना एवढीच विनंती आहे की याचे शहानिशा करून
ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि ह्याच्यावर कुठेतरी स्टॉप बसला पाहिजे आणि हे खोट्या गुन्ह्याचे हे सगळं स्वरूप आहे हे कुठेतरी बंद झाले पाहिजे. एवढीच आम्हाला प्रशासनाला, पोलीस अधिकाऱ्यांना सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद. दोंडराम लाखे. मी विकी दोंडराम लाखे. भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या नावाखाली सुनील प्रकाश जावळे हा इसम सराईत गुन्हेगार असून तो अत्यंत निर्दयीपणे किंवा लोकांना पिळवणूक करण्याचे काम करत आहे. त्याचप्रमाणे तो गावातील अवैध धंदे बेकायदेशीररित्या जे चालू असतात त्या लोकांकडून बेहिशोबी प्रमाणात मोठ्या रकमेची मागणी करत असतो. सतत त्यांना वारंवार त्रास करत असतो. प्लस गावातील छोटे मोठे व्यापारी जे आहेत त्यांच्या विरोधात खोट्या तक्रारी अर्ज दाखल करून त्यांच्याकडून पण मोठ्या प्रमाणात खंडणीच्या स्वरूपात पैसे उकळतो. त्याचप्रमाणे गावातील जे व्यावसायिक बिल्डर लोक जे आहेत त्यांच्याविरोधात बेकायदेशीर बांधकामाविरोधात खोट्या तक्रारी अर्ज दाखल करून त्यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात आर्थिक स्वरूपात पैशाची मागणी करतो. काम करत असताना तो स्वतःच गुंड प्रवृत्तीचा माणूस असून त्याच्यासोबत जी फिरणारी आहेत ती लोक देखील गुंड प्रवृत्तीची असल्यामुळे लोक त्याच्याविरोधात तक्रार द्यायला थोडे घाबरतात. त्यामुळे प्रशासनाला आमची एकच विनंती आहे की या सराईत गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी व आम्ही जे आमच्या समाजातील अडाणी लोक आहेत आम्ही सर्व काबाड कष्ट करणारी माणसे आहेत. त्यामुळं आम्हाला कोर्ट कचेरी किंवा पोलीस प्रशासन या बाबतीत आम्हाला काही माहिती नाही आहे. त्या माणसाला सगळे डावपेच माहीत असल्यामुळे तो प्रत्येकावर आम्हाला हे नाही केला तर ते करीन, ते नाही केला तर हे करीन असं कायम स्वरूपात तो आम्हाला धमकी देत असतो. व जर तुम्हाला जर धंदा करायचा असेल तर दरमहा ज्याचा धंदा आहे त्यांना आम्हाला 10,000 रुपये महिन्याला दिलं पाहिजे, नाहीतर तुला आमच्या संघटनेचा हिसका दाखवीन, नाहीतर तुला खोट्या गुन्ह्यात अडकवीन या अशा प्रकारच्या वारंवार धमक्या देत असतो. त्यामुळे मी इचलकरंजी वासियातील छोटे मोठे व्यापारी व्यावसायिक यांना एक आवाहन करतो की सुनील प्रकाश जावळे या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमाविरोधात कोणाला जर तक्रार दाखल करावायची असेल तर त्यांनी बिनधास्तपणे यावं व आपल्या पोलीस प्रशासनाला त्याच्या विरोधात तक्रार दाखल करावी. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.